राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. तर ते माझ्याकडं मदतीला येते ना, ती मला म्हणे कसं काय घातलंय गाऊन बिवून. म्हटलं राहू दे, काही नाही होत, अजून आंघोळ झालेलं नाही आहे, आंघोळीच्या आधी साफसफाई करून घेऊ दे. मैत्रिणींनो, आज रेसिपी टाकायची ना आपल्याला. 2 दिवसापासून रेसिपी येत नाही आहे. आणि मैत्रिणींनो, राम राम म्हणायचा एवढा फरक पडतो की तुम्ही पण राम राम म्हणत जा खरंच. कारण राम राम म्हणल्यानं आपल्या शुभ देवाचं नावापासून आपली सुरुवात पण होती. गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड न्यू काय राहतं ते असं नाही म्हणायचं मैत्रिणी. आपण म्हणलं तर आपल्या पोरांना तशीच सवय लागती. आता मला काही कमेंट येत नाहीत. दुकानावर येऊन जेवढे माझे कोणी व्हिडिओ पाहताना ते 1-2 जण पोरं आहे, तर ते म्हणे आम्हाला आलं का दुकानावर राम राम म्हणते. तर त्यांना पण सवय लागली राम राम म्हणायची. बघा व्हिडिओमधून ते व्हिडिओ बघतात ना, तर पण फक्त ते कमेंट करत नाही, दुकानावर येऊन मला म्हणते. तर एवढा फरक पडला मैत्रिणींनो. झालं आपलं बघा किचन साफसफाई सूत्र साफ करून घेतलं, मस्त स्वच्छ क्लीन. आता आपल्याला रेसिपी टाकायची मैत्रिणींनो. आपली रेसिपी आज काय आहे तर चला बघू आपण आपली रेसिपी. बघा आता किती क्लीन झालं आहे. आणि असं रोजचं जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी राहते असं म्हणते. तर पहिली म्हण आहे मैत्रिणींनो, जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी. आणि खरंच जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी राहते. तर मैत्रिणींनो, चला आता आपली रेसिपी काय बघू. आजची आपली रेसिपी आहे मस्त खमंग चवदार तोंडल्याची सुकी भाजी करायची आपल्याला. आता ही सुकी भाजी इथं तोंडले घेतले, पावशेर तोंडले मैत्रिणींनो, हिरवेगार मस्त. हे वैशूच्या मळ्यातून आणलेले, वैशूच्या मळ्यात तोंडले लावलेले, तर तिथून आणले मैत्रिणींनो. तिथं कांदे पण घेतले आपण, पावशेर तोंडल्याला 2 कांदे. आता हे तोंडले ना मैत्रिणींनो, मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचे आपल्याला. पाणी टाकून बघा असं धुवून घ्यायचं. आणि कुठलाही भाजीपाला असेल ना तर मिठाच्या पाण्यात टाकून धुवून घ्यायचा मैत्रिणी. त्याच्या पावडर वगैरे मारलेली ना आणि निघून जाते स्वच्छ आणि एकदम क्लीन होती. मीठ टाकून धुतलं ना खूप छान. आणि बघा आता झाले आपले तोंडले कापून झाले. आपला कांदा कापतोय, कांदा पण कापून होतोय. आता मैत्रिणींना असे तोंडले कापून घ्यायचे. कोथिंबीर कापून झाली. याला काही जास्त लागणारं साहित्य नाही आहे, एकदम साधी सोपी भाजी आहे आपली तोंडल्याची सुकी. वरणासंग खायला, तोंडी लावायला, पोरांना शाळेत डब्यांना द्यायला. आपण बाहेर चाललो तर आपण पण नेऊ शकतो कुठं चाललो तर. बघा आता इथं आपण तेल टाकलं होतं, तेलातनं जिरे टाकले, कोथिंबीर टाकली, कांदा टाकला. आता इथं आज चांगलं परतून हलवून घ्यायचं मैत्रिणींनो. आणि दुसऱ्याकडे आपल्याला टाकून घेतलं आपण. बघा आता याच्यात आपण मिरची पावडर, हळद, मीठ वगैरे टाकलेलं होतं मैत्रिणींनो. तर आता याला आपण काय करायचं, हलवून घ्यायचं छान असं. आणि तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट वगैरे आणि खरड जसं लागेल तसं तुम्हाला. आता झालं. आता हे 5 मिनटं आपल्याला असंच वाफेवर त्याला झाकून ठेवायचं. झाले आपले 5 मिनटं. आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, गरम पाणी करून. आता मैत्रिणींना मी दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणी दिलेली होती, त्याच्यातच पाणी गरम करून घेतलं जरासं. बघा त्याच्यात तेल पण राहतं ना लागलेलं, तर गरम पाणी त्याच्यात करून घेतलं आणि टाकलं. त्याला तेल पण राहिलं नाही, काहीच नाही. आणि ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये, भांड्यामध्ये जर्मलच्या फोडणी नाही द्यायची, ते हानिकारक राहतं मैत्रिणींनो. आणि मी लोखंडाच्या कढईत का केलं नाही तर हिरवे तोंडले ना तर काळे पडतील म्हणून त्या छोट्याशा भांड्यामध्ये फोडणी देऊन घेतली. तर बघा आता आपली भाजी अशी झाली सुकी, खूप चांगली, इतकी चवदार लागते. कांदा टाकून भाजी करायची तोंडल्याची, तोंडी लावायला वगैरे हे ते चालून जाते मैत्रिणींनो. बघा अशी भाजी झाली आपली छान मस्त.